शेतकरी मित्रांनो, शेत रस्त्यांचा प्रश्न खरंच किती गंभीर आहे। हे फक्त ज्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही किंवा रस्ता आहे पण तो पानंद रस्ता आहे आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या रस्त्यानं चालता येत नाही आणि शेतकऱ्याला खतं असतील, बी बियाणं असेल, फवारणीचं औषध असेल किंवा पाठीवर फवारा घेऊन त्या पांदन रस्त्यानं त्या शेत रस्त्यानं जावं लागतं। आणि अशा परिस्थितीमध्ये जर रस्ता नसेल तर त्याच शेतकऱ्याला परिस्थिती माहित आहे की त्या रस्त्याची कंडिशन काय आहे आणि शेतात कसं जावं लागतं। मात्र आता शेतकरी मित्रांनो त्यावर आता मात होणार आहे, कारण महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक आता बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये जो काही शेत रस्त्यांचा आराखडा आहे तो आराखडा तयार झालेला आहे। ते शेत रस्ते कसे करायचे, काय करायचे, कोणत्या माध्यमातून करायचे, म्हणजे समितीला सदस्य उपस्थित होते, त्यांनी आपापली काय मतं मांडली यावर जी सखोल चर्चा झाली त्याबाबत आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। मात्र शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शेत रस्त्याबाबत जे काही सदस्य होते त्यांची बैठक झाली। आता या अगोदर सुद्धा एक शासन निर्णय निघालेला आहे आणि या शेत रस्त्याबद्दल एक समिती विचार गट स्थापन केलेला आहे, तो त्यावर अभ्यास करणार आहे आणि तो सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवला जाणार आहे। मात्र त्या अगोदर जी काही बैठक झाली तर या बैठकीमध्ये जे काही महाराष्ट्रातील पांदन रस्ते आहेत, ज्या शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही किंवा कोणी अडवलेले असतील, असे सर्व शेत रस्ते हे 12 फुटाच्या वर असावे असा त्यांच्यामध्ये विचार झालेला आहे। म्हणजे याही अगोदर जे शासन निर्णय निघाला होता त्यामध्ये सुद्धा 12 फुटाचा रस्ता असावा, प्रत्येक शेतकऱ्याला असावा, अशी शासन निर्णय सुद्धा निघालेला होता, त्याप्रमाणे ही चर्चा झाली। आता यामध्ये जे काही सदस्य होते त्यांनी आपापली वेगवेगळी मतं मांडली। मध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बैठकीत कायदेशीर अडथळ्यावर मात करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना सुचवल्या। ते म्हणाले की कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करणे गरजेचे आहेत। त्यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र निधीची तरतूद करून उच्च दर्जाचे रस्ते बांधण्याची गरज व्यक्त केली। म्हणजेच मित्रांनो, शासनातर्फे हे रस्ते होणार आहेत, मग ते पांदन रस्ते असो, शेत रस्ते असो, शिव रस्ते असो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे की तो रस्ता करण्यासाठी आपण सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, तसेच खाजगी जमिनीवरून रस्ते बांधण्यासाठी शासनाने नवीन निर्णयात स्पष्ट तरतुदी कराव्यात अशी ही मागणी त्यामध्ये केली। म्हणजे काही शेतकऱ्यांना जायलाच रस्ता नाही किंवा तिथं पांदन रस्ता नाही, शिव रस्ता नाही, मात्र त्या शेतात जाता येत नाही, मग तिथं रस्ते कसे करायचे याबद्दल शासन निर्णय घेऊन त्यामध्ये काय तरतुदी करायच्यात याबद्दल सुद्धा त्यामध्ये चर्चा झाली। त्यानंतर मित्रांनो, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की रस्ते बांधण्यासाठी कंत्राटदारांना वेळेवर निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। यामुळे कामाला गती मिळेल आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होईल। त्यानंतर राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी शेत आणि पानंद रस्त्याच्या कामाला प्राधान्य देण्याची मागणी केली आणि महसूल मंत्र्यांनी सुद्धा प्राधान्य दिलेले आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्याला शेतातून माल आणण्यासाठी, तो मार्केटला नेण्यासाठी किंवा शेतामध्ये खत बी बियाणे नेण्यासाठी रस्त्याची गरज आहे असं तू सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामध्ये स्वतःहून जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना इतर शासकीय योजनांमध्ये लाभ द्यावा, तसेच रस्त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी डिफेक्ट लायबिलिटी कालावधी लागू करावा अशा सूचना सुद्धा त्यांनी मांडलेल्या आहेत। आता यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला रस्त्याची गरज आहे, पण आता जे काही शेत रस्ते अडवलेले असतील, पांदन रस्ते आहेत, जाता येत नाही, तिथं तर हे होणारच आहे, पण काही शेतकऱ्यांनी अडवलेले आहेत तर तिथं मात्र त्या गावकऱ्यांना पुढाकार घेऊन, कारण शासन तिथं काही लय दाब दडप करणार नाही, सामंजस्यानं आपल्याला घ्यावं लागणार आहे। कारण आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील किंवा कोर्टात कचेरीपर्यंत सुद्धा या रस्त्यासाठी झगडले, मात्र शासनानं कोणाचाही विरोध शेतकऱ्यांचा पत्करलेला नाही, तिथं आपल्यालाच सामंजस्य घ्यावं लागेल अशी ही माहिती होती। मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।